अतिरिक्त 74 लाख मतं आली कुठून? सांगतो कुठून आली. नाही सांगतो निवडणूक काय निवडणूक आयोगाने 10 सांगितलं, तुमच्या कानातच जात नाही. आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं. तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं, पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे, ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे. एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते 9,70,25,119. यापैकी मतदान झालं 6,10,40,48,195 म्हणजे 66.5%. सकाळी 7 ते 9 मध्ये 6.61% म्हणजे 64,13,360. सकाळी 9 ते 11 मध्ये 11.53% म्हणजे किती? 1,11,86,996. सकाळी 11 ते दुपारी 1 मध्ये किती झालं? 14% म्हणजे 1,36,22,327. दुपारी 1 ते 3 मध्ये किती झालं? 13.35% म्हणजे 1,59,52,853. दुपारी 3 ते 5 मध्ये किती झालं? 12.69% म्हणजे 1,23,12,488. सायंकाळी 5 ते 6 या वेळामध्ये 6 वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण आत घेतो. आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतं. आता आपण जर बघितलं तर या वेळेमध्ये किती लोकांनी मतदान केलंय? 75,97,067 लोकांनी. महाराष्ट्रात बूथ किती आहे? 1 लाख बूथ आहेत. म्हणजे ॲव्हरेज एका बूथवर किती लोकांनी मतदान केलंय? 75 लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तरी एकूण वाढ किती आहे? म्हणजे आपण जर 5 वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतं, त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते. आणि हे आज नाही आहे, आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे. त्यामुळे 5 वाजेपर्यंत 58.22% होतं. अंतिम आकडेवारी आली 66 म्हणजे 7.83% हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे? ती आहे 5.83%. प्रत्येक तासाला 5.83%. सरासरी ताशी मतदान जवळपास 60 लाखाचं आहे. प्रति मिनिट मतदान हे जवळपास 98,000 97,103 एवढं मतदान प्रति ताशी झाले, प्रति मिनिट झालेलं आहे. याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेजमध्ये जरी आपण विभागलं तरी देखील 6 वाजेनंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लावू सरासरीचा, तर ते केवळ या ठिकाणी 17 लाख आहे. 17 लाख. त्यामुळे आपण जर 5 ते 6 या वेळातलं मतदानच गृहीत धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला 75 लाख आले कुठून? 75 लाख आले कुठून? कुठूनच आले नाही. जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं.